नटसम्राट ही गणपतराव बेलवलकर म्हणजेच आप्पासाहेब या महान रंगभूमी अभिनेत्याची शोकांतिका आहे. रंगभूमीवरील स्वप्नवत जग आणि वास्तव यातील कटू अनुभव त्यांना खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतात. अमेरिकेतील रगड पगाराची नोकरी सोडून भारतात परतलेला सिद्धार्थ, कारण तोही एक नाटकवेडा, तो सतत आप्पासाहेबांच्या पाठी लागलेला असतो. आप्पासाहेबांच्या मुखातून येणारे संवाद ऐकण्यासाठी तो सतत त्यांचा पाठलाग करायचा. चहाच्या टपरीवर काम करायचं आणि ब्रिज खाली झोपायचं. आजूबाजूला राजासारखी मदत करणारी, जीव लावणारी माणसं, असं चाललेलं असतं आप्पासाहेबांचं आयुष्य. वडापाव खाताना अचानक त्यांच्या नजरेत एक बातमी दिसते आणि ते रडायला लागतात. रुक्सानानं पाणी देण्या अगोदरच ते तिथून टेम्पोत बसून निघून जातात. सिद्धार्थही तिथे येतो. पोलीस दादाला पकडून घेऊन येतात. त्यांना बाबा हवे असतात. तिथेच आपल्याला पेपरातली बातमी दिसते. इथे आप्पासाहेब नाट्यनिकेतनच्या दरवाजात येतात आणि ते भूतकाळात रमतात. नाटकांमधून निवृत्त होऊन आपलं उर्वरित आयुष्य मुलांसोबत घालवण्याचा निर्णय ते घेतात. मुलाला राहतं घर देऊन टाकतात. त्यांच्या मुलीला सगळी सेव्हिंग्ज देऊन टाकतात. त्यांच्या या निर्णयाला त्यांचा मित्र रामभाऊ त्याचा सुद्धा पाठिंबा असतो. त्यांची बायको कावेरी, तिच्यामुळे साठलेली ही संपत्ती मुलांच्या वाट्याला येते आणि सरकारांसाठी ते देतात तो फक्त एक हार. मुलांना दिलेलं सरप्राईज सरकारना मात्र आवडलेलं नसतं. बरं का, आप्पासाहेब प्रेमाने कावेरीला सरकार म्हणायचे. सिद्धार्थने अजूनही त्यांचा पिच्छा सोडलेला नसतो. शेवटी ते आपुलकीने त्याला जवळ घेतात. चित्रपट पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जातो. विद्या म्हणजे त्यांची चिमणी, तिचं लग्न होतं, ती सासरी जाते. रामभाऊ आप्पांचा जीवश्च मित्र. गप्पा मारत असताना विषय चिमणीचा निघतो. त्यांची चिमणी लग्न होऊन उडून गेलेली असते. रामभाऊंचं दुःख मात्र वेगळंच असतं. ते त्यांना म्हणतात, चप्पल चोरीला गेल्याचं दुःख निदान या लगड्या रात्री सांगू नकोस. तेव्हाच ते निपुत्रिक असल्याचं आपल्याला कळतं. मकरंदला मुलगी होते. आप्पांच्या चेहऱ्यावर चिमणी परत आल्याचा आनंद असतो. त्यांची नात आता मोठी झालेली असते. तिला शाळेत सोडणं हे त्यांचं काम. तिच्याबरोबर खेळताना त्यांचा वेळ अगदी मजेत जात असतो. अचानक फोनची रिंग वाजते. ते हॉस्पिटलमध्ये जातात. रामभाऊंची पत्नी कोमात केलेली असते. कारण असतं ब्रेन हॅमरेज. दोष त्यांच्या बायकोत नसून त्यांच्यात होता. म्हणूनच निपुत्रिकाचा शिक्का बसलेला असतो. रामभाऊंना तिची माफी मागायची असते, पण वेळ निघून गेलेली असते. एकदा छोटी चिमणी रागावून घरी येते. शाळेतला एक मुलगा तिला शिव्या द्यायचा. ते पाहून इतर विद्यार्थी सुद्धा हसतात. आता हे आजोबांना कसं चालेल? मग नातीची शिकवणी चालू होते. आजोबांनी शिकवलेली कविता ती सागरला ऐकवते. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबव्ह द वर्ल्ड सो हाय, डुक्कर सागर चिकन शेज फ्राय. त्याचा परिणाम असा होतो की नेहाला सर शाळेत बोलवून घेतात. छोटीचं मकरंद समोर वय म्हणणं चालू असतं. बाबांनी शिकवल्याचं नेहा सांगते. दुसऱ्या दिवशी मकरंद याबद्दल वडिलांना विचारतो, पण ते म्हणतात, या काही शिव्या नाहीत. जे 10 वाक्य सांगता येत नाही ना, ते 2 शब्दात सांगता येतं. एकदा तर नेहाच्या मैत्रिणीला ते कपड्यांवरून ऐकवतात. मेघाच्या शाळेतल्या अॅन्युअल डेच्या प्रोग्रामला तिने सादर केलेल्या लावणीला पाहून नेहा कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाते. पण आजोबा मात्र नातीला दिलखुलासपणे साथ देतात. घरी आल्यावर तिचा राग मकरंदवर निघतो. ती बाबांनाही समजवते. लहान पोर आहे ती, आपण तिला काय करायला लावतो याचं भान आपणच नको का ठेवायला? आम्ही तिचे आई वडील आहोत. प्रत्येक वेळी तुमचं मत कशाला हवंय? आमचे निर्णय आम्हाला घेऊ देत की. घरात मोठमोठ्याने बोलणं, नातीला शिवाय शिकवणं, लोकांच्या उधाऱ्या करणं, माझ्या मैत्रिणींना त्यांच्या कपड्यावरून टोमणे मारणं, सतत तिरक्यातच बोलायचं, कशाला हवंय हे सगळं? ती त्यांना स्पष्टच सांगते. आजपासून मेघापासून लांबच राहा. नेहाचा राग मेघावर निघतो. शेवटी बाबा तिची माफी मागतात. त्यांची होणारी तगमग फक्त त्यांच्या सरकारना कळत असते. तसं त्या त्यांना बोलूनही दाखवतात. तुम्ही नाटक सोडलं नाही, घरी घेऊन आलात. तुम्ही नेहाची माफी मागितली म्हणून चिडले मी. समोरचं ताट द्यावं, पण बसायचं पाठ देऊ नये. आपली दुखरी बाजू तुम्ही तिच्यासमोर उघडी केली. सगळंच देऊन मोकळे झालात तुम्ही. तुम्ही कोणासमोर हात जोडलेले मला नाही आवडत. दुसऱ्या दिवशी मकरंद त्यांच्याशी बोलायला येतो. घरातला ताण कमी होण्यासाठी त्यांना दुसरीकडे राहायला जायचं असतं. नेहा सुद्धा याचं स्पष्टीकरण देते. तिला घरातले वाद नको हवे असतात. मेघाची फरफट नको म्हणून आप्पासाहेब त्यांचा निर्णय सांगतात. घरातून बाहेर ते पडणार असतात. मकरंद तर गावी जाऊन राहण्याचा मार्ग सुचवतो. दुसऱ्या दिवशी ते निघतात. सरकारांच्या अंगात ताप असतो. ते चिमणीच्या घरी येतात. ती मात्र नेहावर चिडलेली असते. मकरंदने बायकोसमोर बैलासारखं मान डोलवणं तिला पटलेलं नसतं. ते तिला समजावत म्हणतात, त्यांची सोय झाली की कळवेल की तो. पण तिचा मात्र त्यावर विश्वास नसतो. तो काही दुसरं घर वगैरे बघणार नाही. तुम्ही आता कायमचं इथेच राहायचं, ती त्यांना म्हणते. दुसऱ्या दिवशी आप्पांना कुमूद गेल्याचा फोन येतो. आप्पासाहेब रामभाऊंना भेटतात. जळणाऱ्या चितेजवळ त्यांचं पिणं चालू असतं. ते म्हणतात, आजपर्यंत तिने खूप केलं माझ्यासाठी, पण गेले 3 महिने रोज तिला मरताना बघायचो. डॉक्टर म्हणाले लाईफ सपोर्ट काढायचा का, पण मी नाही म्हटलं. कारण तिच्या जाण्यापेक्षा मला माझ्या एकटेपणाची जास्त भीती वाटत होती. बंधाऱ्यावर सासरे बुवा आणि जावयाची भेट होते. राहुल त्यांना संध्याकाळच्या पार्टीची आठवण करून देतो. फेरफटका मारायला निघालेले बाबा लहान मुलांच्या खेळात रमतात. त्यांनी मारलेली विटी दारूभट्टी चालवणाऱ्या माणसाच्या भांड्याला लागते. तो उर्मटपणे म्हणतो, कोणाची भिशा आहे रे, धंदा बंद करायची. इथला बर्वे साहेब आपला दोस्त आहे. आणि तो असतो आप्पासाहेबांचा जावई राहुल. साहेबांचा सासरा म्हटल्यावर तो डायरेक्ट त्यांच्या पायाच पडतो. नंतर मात्र त्यांची गट्टी जमते. जांभळाची पहिला ते दोघे
डायरेक्ट धरणावर बसतात. लेकीच्या अॅनिव्हर्सरीची जंगी पार्टी चाललेली असते. मकरंद एकटाच येतो. नेहाचं आजारपणाचं कारण सांगतो. विद्या त्याला लगेच टोमणे मारते. कुठच्या हॉस्पिटलमध्ये आहे? पण आईमुळे ती आवर्त घेते. केक कापायच्या वेळेस आप्पासाहेब येतात. दीक्षितांचा चिरंजीव त्यांना भेटायला लंडनहून आलेला असतो. त्यालाही विस्कीच्या ऐवजी जांभळाची प्यायला देतात. ही सिच्युएशन एम्बॅरस करणारी असते. शेवटी सरकार पुढे होऊन त्यांना बाजूला नेत म्हणतात, जळलं लक्षण सगळ्या दारुड्यांचं. दारुडे म्हटल्यावर आप्पासाहेबांचं लेक्चर चालू होतं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. नंतर म्हटलेल्या कवितेला पूर्तपणे दाद येते. दुसऱ्या दिवशी झाल्या प्रकाराबद्दल सरकार नाराज असतात. पोटच्या पोरापेक्षा मायेनं सांभाळणारा जावई मिळालाय, त्याचं जगणं अवघड करायला आलोय का आपण इथे? त्या त्याची माफी मागायला सांगतात. ते जावयाची माफी मागतात. आयुष्यभर बेबंद राहायची सवय झाली, हे उन्माद विगार झाले, हे पटकन समजत नाही आता, ते त्याला म्हणतात. जावई असून सुद्धा तो त्यांना सांभाळून घेतो. त्यांनी म्हटलेल्या कवितेची कॉपी सगळ्यांना हवी आहे, तो त्यांना म्हणतो. यावेळी त्यांना आठवण येते ती रामभाऊंची. ते रामभाऊंकडे जातात. रामभाऊंना भेटायला इतक्या दिवसांनी ते आलेले असतात. रामभाऊंचा राग आप्पांवर निघतो. ते म्हणतात, तू नट म्हणून भिकाडा आहेसच, पण माणूस म्हणूनही तू नीच आहेस. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी उभा राहिलो, पण एवढ्या महिन्यात तुला माझी एकदाही आठवण आली नाही. एकटं पडणं फार अवघड आहे रे. अशी स्थिती आजकाल वृद्धत्वाकडे झुकलेल्या प्रत्येकाची आहे. त्यानंतर आपण पाहतो ते बेडवर पडलेले रामभाऊ, पण तोंडातून बाहेर पडतात नाटकातले संवाद. मग काय, त्यांना आप्पासाहेबही साथ देतात. शेवटी आप्पासाहेब कबूल करतात. त्यांना म्हणतात, माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत तू उजवा आहेस. या न्यूनगंडानं मला कधी जगूच दिलं नाही, तरी सुद्धा सगळं यश माझ्याच पारड्यात पडलं. ही जाणीव मीठ मरू सुद्धा देणार नाही. तूच खरा नटसम्राट. काय हवंय तुला सांग. रामभाऊ देशील का, एवढंच विचारतात. त्यांनी सांगितलेलं आप्पासाहेबांसाठी वेदनादायक असतं. घरातला फोन वाजतो. सरकारांना रामभाऊंची बातमी समजते. त्या तिथे जाऊया का विचारतात, पण आप्पांनी व्यवस्था अगोदरच केलेली असते. रामभाऊंना त्यांनीच झोपेच्या गोळ्या दिलेल्या असतात. हीच असते आप्पासाहेबांकडे रामभाऊंनी मागितलेली शेवटची गोष्ट. प्रेझेंट मध्ये आप्पा सिद्धार्थला म्हणतात, सिनेमा नाटकवाल्यांची दुनिया नकली, त्यात त्याला आपलं अस्सल पण टिकवणं कठीणच. त्याची जबर किंमत मोजावी लागते त्याला. चित्रपट पास्ट मध्ये जातो. दीक्षितांच्या मुलाच्या प्रयोगाला आप्पासाहेब जातात. त्यांना ऑथेल्लोचा प्रयोग बघायला बोलवलेलं असतं. सादरीकरण मात्र भलतंच पाहायला मिळतं, म्हणून ते चिडतात. ते त्याला म्हणतात, तुमचं स्वतःचं म्हणून काही करा की, तरच तो प्रयोग होईल. शेक्सपियरचं नाव लावून केलं तर ती चापलुसी होईल. त्यांना दीक्षितही आक्षेप घेतात, पण आप्पासाहेब त्यांनाही सुनावतात. चांगला घोडा हवा असेल तर शंकराला जातीवंत घोड्याचंच बीज लागतं. तसं बीज तर गाढवाचंही चालतं, पण नंतर पैदास ही खेचराची होते. आता तुम्हाला घोडा हवाय की खेचर, हे तुमचं तुम्हीच ठरवा. ते रागाने तिथून निघून जातात. राहुलला मात्र त्याच्या बॉस कडून ऐकून घ्यावं लागतं. त्याचा परिणाम असा होतो की विद्या चिडते. तिचा राग बाबांवर निघतो. ती त्यांना म्हणते, इथे थोरा मोठ्यांचा राबता असतो, तुम्ही घरभर पसारा करता. मागे पार्टीत दारू पिऊन आलात आणि काल तर दीक्षित साहेबांचाच अपमान केला. शेवटी तिला गप्प करण्यासाठी आप्पासाहेब म्हणतात, कशाला उगाच एवढा ताण घेतेस, आता जाऊ देत की आम्हाला आमच्या घरी. तिला सरकारही समजवतात, पण आई बाबांनी घरी जाणं विद्याला मात्र मान्य नसतं. ती त्यांची सोय आउट हाऊस मध्ये करते. तिचा हा निर्णय राहुललाही आवडलेला नसतो. आप्पासाहेब सरकारांबरोबर आउट हाऊस मध्ये येतात. सरकार आप्पासाहेबांवर चिडलेल्या असतात, तरीही ते सगळा प्रकार चेष्टेवारी नेतात. पण त्या म्हणतात, अडगळीतलं सामान बाजूला काढावं, तसं बाजूला काढलंय आपल्याला तिने. त्या गावी जायचं म्हणतात. कपड्यात शिरलेल्या कुसळ्यासारखं जिणं त्यांना मान्य नसतं. पण आप्पा म्हणतात, इथे डॉक्टरची सोय आहे. गेले 6 महिने तुमच्या आजाराचं निदान झालेलं नाही, तिथे जाऊन काय करणार आहोत. तरीही ते ऐकायला तयार नसतात. त्या म्हणतात, आपली 12,000 रुपयांची शिल्लक आहे आणि तुम्ही दिलेला हार तो मोडून त्या सगळं भागेल की आपलं. त्यांना समजवत ते म्हणतात, मी पुढच्या आठवड्यात पुण्याला सराफ मित्रांकडे जातो आणि बघतो. आता मात्र सरकारांची प्राजक्ताची कडी खुलते. इथे विद्याचा विठोबाबरोबर हिशोब चाललेला असतो. तेवढ्यात पैशाचं बंडल घेऊन राहुल तिथे येतो. तिला बँकेतून काढलेले पैसे देतो. ती पैसे तिथेच ठेवते आणि आतल्या खोलीत निघून जाते. तेवढ्यात आप्पासाहेब तिथे पेपरासाठी येतात. विठोबाला विचारून ते पेपर उचलतात. पैशांचं बंडल टिपॉयवरच पडलेलं असतं. रात्री आप्पासाहेब सरकारांच्या गप्पा रंगलेल्या असतात. विषय असतो कधी काळी झालेल्या आप्पासाहेबांच्या अफेअर्सचा, पण ते तर सरकारांच्या प्रशंसेचे धागेच गुंफून सादरीकरण करतात. सरकार विचारतात, आता हे काय होतं. ते म्हणतात, तुम्ही न पाहिलेलं नाटक. दुसऱ्या दिवशी विद्या विठोबाऐवजी नाश्ता घेऊन येते. ती आडून आडून आप्पांना विचारते, काल तुम्ही पेपर न्यायला आला होतात ना, तेव्हा आणखी कोणी आलं होतं का. ते नाही म्हणतात. आई विचारते, काही शोधतेस का ग. ती बिडकामाच्या सुया सापडत नाहीत म्हणत शोधाशोध चालू करते. कपाटातही बघते, ट्रंकेत तर नसतील ना, असं म्हणत ती ट्रंक उघडते. त्यात तिला पैसे दिसतात. ती रागाने तिथून निघून जाते. ती राहुलला बाबांच्या ट्रकेत पैसे सापडल्याचं सांगते. स्वतःच्या जावयाच्याच घरात असं ती त्याला म्हणते, पण तरीही राहुल तिला समजावतो. बाबांनी चोरी केली समजून ती राहुलची माफी मागते. विठोबा नाश्त्याच्या प्लेट्स न्यायला येतो. आप्पासाहेबांना तो म्हणतो, चुकलं तर कान धरा, पण असा आळ तर घेऊ नका. साहेबांचे पैसे चोरीला गेले. सकाळपासून किसे तपासणी चालू आहे आणि आता तर म्हणतात चूक झाली. विठोबा घर सोडून जाणार म्हणतो.
आता सरकारांच्या लक्षात येतं विद्या इथे का आली होती. त्या त्यांना म्हणतात ती सुया शोधत नव्हती. ते विद्याकडे येतात. आप्पासाहेब तिला विचारतात आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला. विद्या म्हणते तुम्हाला पैसे पाहिजे होते तर माझ्याकडे मागायचे. तुमच्या ट्रंकेत पैसे पाहिलेत मी. त्यांच्या क्रोधाचा पारा अधिक चढतो. सरकार मध्ये पडून विद्याला म्हणतात तू पोलिसांना बोलव. चांगले पांग फेडले साईबाबांचे. राहुलही विद्याला समजावतो इतकं रिॲक्ट व्हायची काय गरज होती. पैसे इतके महत्वाचे आहेत. इथे रात्री सरकार ट्रंकेत सामान भरत असतात. त्यांच्या व्यथा सरकारांपुढे मांडताना ते म्हणतात नटसम्राट आपल्याच मुलांच्या घरी चोर ठरला. दुसऱ्या दिवशी राहुल नाशिकला जायला निघतो. तिलाही येतेस का म्हणून विचारतो पण ती नाही म्हणते. तो आई बाबांची काळजी घ्यायला सांगतो. अचानक तिला काही आठवतं. ती राहुलला हाक मारते. त्याच्या कोटाच्या खिशातून ती पैसे बाहेर काढते. कोटाच्या खिशात पैसे ठेवून तीच विसरलेली असते. ती आपांकडे येते. त्यांची माफी मागते. आई जवळ येऊन म्हणते बाबांना समजाव ना. त्या म्हणतात लांछन टळलं. आता एक शब्दही बोलू नकोस. याच्याकडे जे काही होतं ते 2 पोरांना दिलं. याला वाटलं माझी पोरं सोन्यासारखी. मला काय कमी आहे. याबद्दल राहुल माफी मागतो. पण त्या म्हणतात तुम्हाला काल जो संशय आला होता ते पैसे हिच्या लग्नात मला जो हार केला होता ना तो हार त्याने विकलाय. विद्या त्यांची माफी मागताना म्हणते चुकली तुमची चिमणी. पण ते म्हणतात माझी चिमणी होती पण मेली ती. आता कोणी माझं नाही की मी कोणाचा नाही. ती अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण वेळ निघून गेलेली असते. अंगात ताप असताना रात्रीच्या काळोखात खिडकीतून आप्पासाहेब आणि सरकार बाहेर पडतात. आई बाबा बाहेर पडू नयेत म्हणून विद्याने दोन्ही दरवाजे लॉक केलेले असतात. बाहेर पडताना त्यांना विठोबा पाहतो. आप्पासाहेब रस्त्यात एका ट्रकला अडवतात. ड्रायव्हरला विचारतात मोरवाडीला सोडणार का. तो गुलबर्ग नाक्याला सोडतो म्हणतो. त्यांनी आग्र्याहून तर सुटका करून घेतलेली असते. आता फक्त मोरवाडीला जाऊन आयुष्य व्यथित करायचं असतं. एसटी मिळेपर्यंत त्यांना नाक्यावरच रात्र काढावी लागणार असते. सकाळ होते. आप्पासाहेब सरकारांना उठवण्याचा प्रयत्न करतात पण काळ आडवा येतो. मोरवाडीचं स्वप्न अर्धवटच राहतं. माणसं हळूहळू गोळा होतात. एक बाई जवळ येऊन त्यांना म्हणते बाबा गेली आहे ती. रामभाऊंनंतर आता सरकार. आप्पासाहेब एकटे पडलेले असतात. रात्री त्यांच्या बाजूला झोपलेला राजा त्यांच्यापाशी येतो. त्याने रात्रीच्या काळोखात ट्रंकेतून त्यांचे पैसे सोडलेले असतात. ते पैसे तो त्यांना देऊ करतो पण बाबा ते न घेताच निघतात. राजा त्यांचं सामान घेऊन त्यांच्या पाठीमागे जातो. आप्पासाहेबांची मुलं गेले 3 महिने त्यांना शोधत असतात. नेहा याचा जाब पोलिसाला विचारते. इन्स्पेक्टर सरळ म्हणतो तुम्ही तुमची कामं व्यवस्थित केली असती तर ही परिस्थिती आली नसती. इथे आता आप्पासाहेब राजाबरोबरच राहू लागतात. एकदा सहजच ब्रिज खाली लागलेल्या नाटकाच्या नावावर त्यांचं लक्ष जातं. राजा त्यांना विचारतो बघायचंय का नाटक. ते नाही म्हणतात. तो तरीही विचारतो बघितलंय का नाटक कधी. ते म्हणतात फार वाईट नाद त्याचा. एकदा अचानक ब्रिज खाली पोलिसांची धाड पडते. सगळ्या सकट राजालाही उचललं जातं. तरीही त्याने बाबांच्या खाण्याची व्यवस्था करून ठेवलेली असते. आप्पासाहेब एकटे पडलेले असतात. प्रश्न असतो आता स्थापित व्हायचं तरी कुठे. अचानक ते बोलतात कुणी घर देतं का घर. दुसऱ्या दिवशी राजाला पोलिसांनी सोडलेलं असतं. तो बाबांना नाटकाची तिकीट दाखवत म्हणतो मॅनेजरचे बूट पॉलिशला आले होते. त्याला म्हटलं पैसे नकोय तिकीट दे. इथे मकरंदही अस्वस्थ असतो कारण आज बाबांचा वाढदिवस असतो. राजा त्यांना नाटक बघायला घेऊन जातो. नाटक पाहताना त्यांना आठवतात स्वतःच्या नाटकांमधले संवाद. ते अस्वस्थ होतात. नाटक संपतं. अचानक नाटकातले संवाद आप्पासाहेब बोलायला लागतात. सगळे दर्शक थांबतात. त्यांच्या संवादाला दाद मिळते. राजा त्यांना तिथून घेऊन जातो. त्या रात्री त्यांना अचानक रामभाऊ दिसतात. दोघे त्यांच्या जुन्या आठवणीत रमतात. पण रामभाऊ असतात तरी कुठे. तो असतो मोहम्मद. नाटकातल्या एका कलाकारामुळे बाबांबद्दल मकरंदला माहिती समजते. बाहेरच्या बूट पॉलिशवाल्याबरोबर ते असतात. तो त्याला म्हणतो छोटी चिमणी विचारते बाबा आजोबा सापडले. मकरंद हो म्हणतो. इथे नाट्यगृहात आप्पासाहेब सिद्धार्थ बरोबर असतात. नाटकातले संवाद म्हटल्यावर ते सिद्धार्थला म्हणतात हे मूळ किल्ले बांधले लेखकाने. आम्ही फक्त त्याचे रखवालदार. त्यांना शोधत मकरंद आणि विद्या तिथे पोहोचतात. ती त्यांना बाबा अशी हाक मारते. मकरंद आपली ओळख सांगतो. ते विचारतात तुम्ही सगळे आलात कुठे नेणार आहात. मकरंद विचारतो बाबा आई कुठे आहे. ते म्हणतात तिला पत्ता सापडला ती पोचली. विद्या विचारते कुठे पोचली ती. तेवढ्यात तिथे आलेला राजा म्हणतो मेली ती रस्त्यावर. तिच्या माहितीचं आम्ही गाववाल्यांनीच केलंय. तो आप्पासाहेबांकडे बघत म्हणतो बाबा जे काय करशील ते विचार करून कर. एकदा बेवारस टाकलं तुला यांनी. आपण आहोत तुला सांभाळायला. देऊन टाक सगळी इस्टेट. एवढं ऐकल्यावर त्याला घेऊन आलेला इन्स्पेक्टर राजाला मारायला लागतो. आप्पासाहेब त्याला अडवत म्हणतात खबरदार त्याच्या अंगाला हात लावाल तर. राजाकडे बघत ते विचारतात लेकरा तुला लागलं तर नाही ना. राहुल पुढे होत त्यांना विचारतो बाबा अजून राग गेला नाही. ते म्हणतात बाळानो राग किलविष आता सगळं गळून पडलंय. आता केवळ आनंद सोहळा सुरू होणार आहे. आणि नंतर सुरू होतात ते नाटकातले संवाद. सिद्धार्थकडे बघत ते म्हणतात असं असतं नाटक. आणि अखेर एका अद्वितीय नटसम्राटाचा शेवट होतो.